नमस्कार. आज आपण IS 1893 या एका महत्वाच्या भारतीय मानकावर बोलणार आहोत. नमस्कार. हो, हे मानक खरं तर खूप महत्वाचं आहे, खास करून भारतासारख्या देशात जिथे भूकंपाचा धोका आहे. बरोबर. तर सुरक्षित इमारती आणि इतर संरचना बांधण्यासाठी हे मानक कसं मार्गदर्शन करतं, हे आपण आज जरा सविस्तर पाहूया. आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण यामागचं मूळ तत्वज्ञान आणि काही महत्वाच्या तरतुदी समजून घेऊ. हो, आणि हे पण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की IS 1893 चे अनेक भाग आहेत. म्हणजे हा काही एकच ग्रंथ नाहीये. अच्छा. हो, प्रत्येक भाग वेगळ्या प्रकारच्या संरचनेसाठी आहे. जसं इमारतींसाठी वेगळा, पुलांसाठी वेगळा, पाण्याच्या टाक्यांसाठी वेगळा, असं. ओके. चला मग सुरुवात याच्या मूळ विचारापासून करूया. काय आहे यामागचं तत्वज्ञान? का गरज पडली याची? याचं जे मूळ आहे ना, ते डक्टिलिटी आधारित डिझाईन किंवा कॅपॅसिटी डिझाईन या संकल्पनेत आहे. डक्टिलिटी म्हणजे? डक्टिलिटी म्हणजे सोप्या भाषेत संरचनेची क्षमता, न तुटता वाकण्याची किंवा रूप बदलण्याची क्षमता. म्हणजे बघा, मोठा भूकंप आला तर कोणतंच नुकसान न होता इमारत जशीच्या तशी राहावी असं डिझाईन करणं शक्य आहे, पण ते प्रचंड खर्चिक ठरतं. अच्छा, म्हणजे व्यावहारिक नाहीये ते? अगदी. म्हणून हे मानक एक वेगळा दृष्टिकोन स्वीकारतं. इथे 3 पातळ्यांवर विचार केला जातो. 3 पातळ्या? हां. कशा आहेत त्या? पहिली म्हणजे लहान भूकंप, जे वारंवार येऊ शकतात. अशा भूकंपांमध्ये संरचनेला काहीही नुकसान होता कामा नये. ती पूर्णपणे सुरक्षित राहिली पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरी पातळी? दुसरी पातळी आहे मध्यम तीव्रतेचे भूकंप. हे कधीतरी येतात. अशावेळी थोडंफार संरचनात्मक नुकसान जे दुरुस्त करता येईल आणि काही प्रमाणात गैरसंरचनात्मक म्हणजे प्लास्टर पडणं किंवा भिंतींना तडे जाणं असं नुकसान मान्य केलं जातं. आणि मग तिसरी पातळी म्हणजे मोठे विनाशकारी भूकंप? हो, तीव्र पण दुर्मिळ भूकंप. अशावेळी मुख्य उद्देश असतो जीविताने टाळणं, म्हणजे इमारत कोसळायला नको. कोसळायला नको, पण नुकसान होऊ शकतं. हो, नुकसान होऊ शकतं. खरं तर नियंत्रित नुकसान अपेक्षितच असतं. इमारतीचे काही विशिष्ट भाग, जसे की बीम आणि कॉलमचे जोड, हे अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की ते स्वतःमध्ये नियंत्रित पद्धतीने वाकून भूकंपाची ऊर्जा शोषून घेतील. अच्छा, म्हणजे ते स्वतः डक्टाईल वर्तन दाखवतात. अगदी बरोबर. ते वाकतात, रूप बदलतात, पण लगेच तुटत नाहीत. यामुळे पूर्ण इमारत कोसळण्याचा धोका टळतो. भलेही नंतर इमारतीला मोठ्या दुरुस्तीची गरज लागली किंवा अगदी पाडावी लागली तरी चालेल, पण माणसं वाचली पाहिजेत. हे खूप महत्वाचं आहे. मग हे प्रत्यक्षात कसं आणतात? म्हणजे डिझाईनमध्ये कसं वापरतात? तुम्ही आर फॅक्टर म्हणालात मगाशी. हो, रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर किंवा आर फॅक्टर हा इथे महत्वाचा ठरतो. तो काय करतो तर संरचनेची ही अपेक्षित डक्टिलिटी म्हणजे वाकण्याची क्षमता आणि तिच्यामध्ये असलेली थोडी अतिरिक्त ताकद म्हणजे ओव्हर स्ट्रेंथ या दोन्ही गोष्टी विचारात घेतो. आणि त्यामुळे साठी विचारात घेणार असतो ते सुरक्षितपणे कमी करता येतं. म्हणजे उगाच खूप जास्त मजबूत पण ठिसूळ बांधण्याऐवजी योग्य प्रमाणात लवचिक आणि सुरक्षित रचना करता येते. यातून सुरक्षितता आणि खर्च याचा ताळमेळ साधला जातो. समजलं. बरं, मग आता IS 1893च्या पहिल्या भागाबद्दल सांगा ना जरा, जो इमारतींसाठी आहे आणि जास्त वापरला जातो. त्यात काय महत्वाचं आहे? हो, भाग 1. यात सगळ्यात पहिला आणि महत्वाचं म्हणजे भारताचा भूकंपीय झोनिंग नकाशा. झोनिंग नकाशा म्हणजे भारताला भूकंपाच्या धोक्याच्या तीव्रतेनुसार वेगवेगळ्या विभागांमध्ये म्हणजे झोनमध्ये विभागला आहे. सध्या 4 झोन आहेत: झोन 2, 3, 4 आणि 5. झोन 2 म्हणजे कमी धोका आणि झोन 5 म्हणजे सर्वाधिक धोका. अच्छा. आणि या झोननुसार काय ठरतं? प्रत्येक झोनसाठी एक झोन फॅक्टर Z दिलेला असतो. हा आकडा भूकंपाच्या डिझाईन तीव्रतेसाठी वापरला जातो. जास्त धोकादायक झोन, जास्त मोठा Z फॅक्टर. ओके. अजून काय महत्वाचं आहे भाग 1 मध्ये? मग येतो इम्पॉर्टन्स फॅक्टर. म्हणजे इमारतीचं महत्त्व किती आहे यानुसार हा फॅक्टर ठरतो. इमारतीचं महत्त्व म्हणजे समजा एखादं हॉस्पिटल आहे किंवा शाळा किंवा अग्निशमन केंद्र. या इमारती भूकंपानंतरही उभ्या राहणं, कार्यरत राहणं जास्त गरजेचं आहे, नाही का? हो, बरोबर. म्हणून अशा महत्त्वाच्या इमारतींसाठी हा फॅक्टर 1 पेक्षा जास्त असतो. उदाहरणार्थ 1.2 किंवा 1.5. त्यामुळे त्या जास्त सुरक्षित डिझाईन केल्या जातात. सामान्य इमारतींसाठी तो 1 असतो. आणि तो आर फॅक्टर पण याच भागात येतो. हो,
वेगवेगळ्या प्रकारच्या संरचना प्रणालींसाठी. म्हणजे इमारत कशी बांधली आहे, साधी फ्रेम आहे की स्पेशल मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम SMRF आहे, यानुसार तिची डक्टिलिटी किती असेल हे ठरतं आणि त्यानुसार वेगवेगळे आर फॅक्टर दिलेले आहेत. जास्त डक्टाईल सिस्टमसाठी आर फॅक्टर जास्त असतो. आणि जमिनीचा प्रकार पण विचारात घेतात म्हणाले होते. हो, खूप महत्वाचा मुद्दा आहे तो. इमारत कुठे बांधतोय, तिथली माती कशी आहे, कठीण खडक आहे, मध्यम माती आहे की एकदम मऊ गाळाची जमीन आहे, यावर भूकंपाच्या लाटांचा इमारतीवर काय परिणाम होईल हे अवलंबून असतं. मऊ जमिनीवर परिणाम जास्त तीव्र असू शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी झोन, महत्त्व, संरचना, प्रकार आणि जमिनीचा प्रतिसाद या सगळ्यांना एकत्र करून इमारतीवर येणारा एकूण भूकंपाचा जोर काढतात. अगदी, त्याला डिझाईन बेस शियर VB म्हणतात. हे गणित थोडं किचकट आहे, पण संकल्पना हीच आहे. A=Z²IR सॅग असं एक सूत्र आहे जे हे सगळं एकत्र आणतं. हे सगळं झालं डिझाईन पातळीवर, पण प्रत्यक्ष बांधकाम करताना काय काळजी घ्यावी लागते? खूपच महत्वाचा प्रश्न. नुसतं डिझाईन चांगलं असून चालत नाही, ते प्रत्यक्ष उतरवताना डक्टाईल डिटेलिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. डक्टाईल डिटेलिंग म्हणजे काय नक्की? म्हणजे कॉन्क्रीटच्या कामात स्टीलच्या सळ्या कशा बांधायच्या, त्यांचे आकडे कसे वाकवायचे, बीम आणि कॉलमचे जोड कसे मजबूत करायचे, स्टीलच्या स्ट्रक्चरमध्ये बोल्टिंग किंवा वेल्डिंग कसं करायचं, याचे अतिशय तपशीलवार नियम आहेत. अच्छा. हे नियम IS 13920 कॉन्क्रीटसाठी आणि IS 800 स्टीलसाठी अशा इतर मानकांमध्ये दिलेले आहेत. याचं पालन केलं तरच संरचना भूकंपात अपेक्षित लवचिकता दाखवू शकते. नाहीतर डिझाईन कितीही चांगलं असलं तरी ती ठिसूळपणे मोडू शकते. म्हणजे हे पूरक मानकं पण तितकीच महत्त्वाची आहेत. नक्कीच. हे झालं इमारतींबद्दल, पण तुम्ही म्हणालात होतात की याचे इतर भागही आहेत. थोडक्यात सांगाल का? हो, थोडक्यात सांगतो. भाग 2 आहे पाण्याच्या टाक्यांसाठी, जमिनीवरच्या आणि उंचावरच्या दोन्ही. भाग 3 आहे पूल आणि रिटेनिंग वॉल्ससाठी, म्हणजे ज्या भिंती मातीचा दाब धरून ठेवतात त्यांच्यासाठी. ओके. भाग 4 आहे औद्योगिक संरचनांसाठी, म्हणजे फॅक्टरी शेड्स, उंच चिमण्या वगैरे. भाग 5 धरणांसारख्या मोठ्या जलसंरचनांसाठी आहे. आणि एक नवीन भाग 6 पण आला आहे, तो बेस आयसोलेटेड इमारतींसाठी आहे. बेस आयसोलेशन हे काय नवीन तंत्रज्ञान आहे? हे एक आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्यात इमारतीच्या पायामध्ये विशेष प्रकारचे बेअरिंग्स किंवा पॅड बसवतात. ते काय करतात तर भूकंपाच्या वेळी जमिनीची हालचाल थेट इमारतीकडे जाऊ देत नाहीत. तिला आयसोलेट करतात, म्हणजे वेगळं करतात. त्यामुळे इमारतीवर येणारा भूकंपाचा जोरच खूप कमी होतो. वा, हे तर खूपच प्रभावी वाटतंय. हो आहेच, पण ते अर्थातच थोडं खर्चिक आहे आणि विशिष्ट प्रकारच्या इमारतींसाठी जास्त उपयुक्त आहे. एकंदरीत या IS 1893 मानकाचं महत्त्व काय सांगाल? आपण काय एवढं महत्त्व देतो याला? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जीवितहानी टाळणं, हे त्याचं मूळ उद्दिष्ट आहे. दुसरं म्हणजे देशभरातल्या बांधकामांमध्ये एक समानता आणणं, एक स्टँडर्ड प्रस्थापित करणं. आणि सुरक्षितता आणि खर्च यांचा योग्य समतोल साधणं, जे तुम्ही म्हणालात. बरोबर. आणि हे मानक आपल्या भारतीय परिस्थितीनुसार बनवलं आहे. आपले भूकंपाचे झोन, आपल्याकडच्या बांधकाम पद्धती, या सगळ्याचा विचार यात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ते सतत अपडेट होत राहतं, बरोबर? अगदी. जसं नवीन संशोधन होतं, भूकंपांमधून नवीन गोष्टी शिकायला मिळतात, तसं या मानकात सुधारणा केल्या जातात. म्हणून नेहमी त्याची नवीनतम आवृत्ती वापरणं खूप गरजेचं आहे. तर एकंदरीत IS 1893 हे भारतात सुरक्षित आणि भूकंप प्रतिरोधक बांधकामासाठी एक आधारस्तंभ आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. ते खूप महत्त्वाचं साधन आहे अभियंत्यांसाठी आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी. बरोबर. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार, हे मानक तर सतत विकसित होत आहे. भविष्यात संरचना अजून सुरक्षित आणि लवचिक बनवण्यासाठी कोणती नवीन तंत्रज्ञानं किंवा डिझाईन पद्धती त्यात समाविष्ट होऊ शकतील असं वाटतं? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो, नक्कीच. यावर सतत विचार आणि संशोधन चालूच आहे.